Okay. Good morning, friends. So last lecture we have finished this topic, first topic. आणि छान वाटतं आता मला आणि तुम्हाला पण छान वाटत असेल की संपला बाबा एकदाचा चॅप्टर. सो वी हॅव सो मेनी टाइम्स डिस्कस दॅट व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस फर्स्ट चॅप्टर अँड हाऊ दिस चॅप्टर विल बी हेल्पफुल फॉर युअर फिजिकल केमिस्ट्री. खूप वेळा आपण बोललो आहे. सो the important point which you should understand as a concept ज्याला आपण म्हणतोय चॅप्टरने मला काय दिलं, बरोबर आहे ना. आपण म्हणतो ना याने मला काय सांगितलं, याने मला काय दिलंय. तर दिस चॅप्टर हॅज प्रोव्हाइडेड अस अ ब्युटिफुल ट्रायंगल अँड दॅट इज अ मोल ट्रायंगल ऑब्वियसली. ओके. सो हा मोल ट्रायंगल मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण सगळेच शिकलो. व्हॉट आर द 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स यू अंडरस्टँड फ्रॉम दिस. अतिशय महत्त्वाचं आहे, घरी 10 वेळा तरी काढायचा किंवा पहिल्यांदाच काढला की कधी विचारला तरी समजलेला असला पाहिजे. लक्षात हा शब्द चुकीचा आहे केमिस्ट्रीमध्ये अजून तरी, आत्ता तरी. सो वी नो दॅट 1 मोल मीन्स वॉट. सो 1 मोल इज नथिंग बट द मोलर मास, दॅट इज मॉलिक्युलर वेट. ऑब्वियसली वी आर टॉकिंग अबाउट मॉलिक्युल्स इन दिस केस. ओके. आणि त्यामुळे मी सरळ इथे लिहिते की इट इज अ मॉलिक्युलर मास इन ग्रॅम. मला वाटतं प्रत्येकाला या गोष्टी कळल्या असतील आता. दिस इज 1 मोल. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट इज व्हॉट इज द रिलेशन ऑफ दिस मोल विथ रिस्पेक्ट टू वॉल्यूम. सो इट इज 22.4 dm³ और लिटर. परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देते की 1 dm³ इक्वल टू 1 लिटर हे आपण शिकलेलो आहे. ठीक आहे ना पहिल्या युनिट्समध्ये. So at STP conditions this was very important. ओके. हे इनिशियल फेजला कसे प्रश्न विचारतात तर खूप बेसिक असतात, पण आपल्याला इनिशियल फायनल असं काही करायचं नाही आहे. जे काय करायचं ते छानच करायचं आहे. ओके. सो STP और इट इज ऑल्सो कॉल्ड एज NTP, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. what are the values of this standard temperature? 0 degree Celsius and standard pressure, this is 1 atmosphere. If you take, I told you, if you take 1 bar as a sorry, standard pressure, then the volume will be 22.7 liter or dm³. हे मला वाटतं मागच्या लेक्चरला आपण सगळं डिस्कस केलं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट विथ रिस्पेक्ट टू द पार्टिकल्स. सो इफ आय एम टॉकिंग अबाउट मॉलिक्युलर मास देन डेफिनेटली आपण मॉलिक्युल्सबद्दल बोलतोय. आणि म्हणून 1 मोल मीन्स वॉट, इट इज इक्वल टू ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ पार्टिकल्स. म्हणजे किती तर आकडा सगळ्यांना, आकडा शब्द जरा चुकीचा आहे पण नंबर सगळ्यांना माहिती आहे त्यामधला, बरोबर. आणि तो का आला याच्यासाठी आपण बरंच काही बोललो आहे. सो स्पेशली आय एम रायटिंग हिअर 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स और पार्टिकल्स. ऑब्वियसली तुम्ही जे काय 1 मोल ऑफ ॲटम घेताय का 1 मोल ऑफ मॉलिक्यूल घेताय, डिपेंड ऑन दॅट. ठीक आहे. सो या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि आता आजचं जे लेक्चर आहे व्हॉट विल बी अवर नेक्स्ट व्हॉट यू कॅन से फ्लो चार्ट. म्हणजे चॅप्टर संपल्यानंतर अजून आपण काय करतोय तर आता आपण खरं परत एकदा सगळं समजलंय की नाही, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही सगळेजण, कारण मी तर शिकवून मोकळे झाले, राईट. बट नाव युअर ड्युटी स्टार्ट्स. सो इट्स अ टाइम टू अंडरस्टँड की रिअली मला समजलाय की नाही हा टॉपिक. आणि ते आपण आत्ता आजपासून सुरुवात करणार आहोत. I don't know how many lectures, I am not such, I don't have such planning की बाबा 5 लेक्चरमध्ये संपायचं का, एका लेक्चरमध्ये उरकवायचं का, दोघांमध्ये. द वे यू विल रिस्पॉन्स. सो फार तुम्ही प्रचंड सुंदर रिस्पॉन्स दिलाय प्रत्येक गोष्टीसाठी. आणि आत्ता पण आपण काही वर्कशीट्स देणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा मला हेच तुमच्याकडनं अपेक्षित आहे. बट बिफोर यू सॉल्व दोज वर्कशीट्स, ओके, कशा प्रकारचे प्रश्नांपासून सुरुवात केली पाहिजे तर ती एक थोडीशी गाईडलाईन म्हणतो ना आपण, आजकाल फार फेमस शब्द झाला आहे गाईडलाईन हा, बरोबर आहे ना. आणि त्यामुळे त्या गाईडलाईन्स आपण आता मोल कॉन्सेप्ट रिलेटेड पण बघूया. ओके. सो फ्यू टाइप्स ऑफ बेसिक क्वेश्चन्स माय डिअर फ्रेंड्स. आय अगेन इन्सिस्ट, थोडं बोलायला लागेल मला आज या चॅप्टरबद्दल. आय अगेन इन्सिस्ट की हा अशाच प्रकारचा प्रश्न येईल का असं सांगता येतं का, अजिबात नाही. याचं कारण असं आहे की दिस इज अ कॉन्सेप्च्युअल चॅप्टर. And the moment it is moving around 2, 3, 4 concepts, ते इतक्या सुंदर रीतीने इंटरमिक्स करून प्रश्न विचारले जातात की आपल्याला वाटत नाही की अरे हाच तो चॅप्टर आहे जो मी शिकलो होतो. मी तुम्हाला भीती दाखवू इच्छित नाही, बट यू शुड नो द ट्रूथ अँड टू सॉल्व सच टाईप ऑफ क्वेश्चन्स, बरोबर आहे, की जिथे तुम्हाला इंटरमिक्सिंग रिलेटेड गोष्टी सॉल्व्ह करता येतात
तर त्याच्यासाठी काही नाही, शांत मनाने या 3 गोष्टी नीट समजलेल्या असल्या की आपल्याला बरोबर त्याचं इंटरमिक्सिंग करता येतं. पण चॅप्टरमध्ये काही ॲज सच वेगळं आहे का? अजिबात नाही. याच्या पलीकडे एकही शब्द तो कॉन्सेप्ट म्हणून आपल्याला सांगत नाही. ऑब्व्हियसली कुठून आलं सांगण्यासाठी अख्खा चॅप्टर आपण शिकलोय, राईट. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स फोकस ऑन द ब्युटिफुल, दे आर रिअली ब्युटिफुल न्यूमरिकल्स. ओके, तर त्याच्याबद्दल आपण जाऊया. तर हा मोल प्रकार आपण आत्ता बघितला. नॉर्मली आय डोंट बिलीव्ह इन द लिस्ट ऑफ द फॉर्म्युला आय टोल्ड यू लास्ट टाइम, बट बिकॉज आता आपण सुरू करतोय क्वेश्चन सॉल्व्ह करायला आणि म्हणून काय बेसिक फॉर्म्युले यावर लागतात. तू म्हणाल फॉर्म्युलाच नाही सांगत मॅडम, असं नको व्हायला. तर ते लपवून नाही ठेवायचे आहेत मला, पण ते स्वतःचे स्वतः ज्या मिनिटाला येतात. जसं की काही लोकांना 44 ग्रॅम म्हणजे 1 मोल ऑफ CO2 होतो हे माहिती आहे, मग 88 ग्रॅम म्हणजे किती होतो. तर इट्स रिअली स्टुपिड टू डू सच थिंग्स थ्रू फॉर्म्युला. बरोबर आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे वाईट असतं का? अजिबात नाही. बट ट्रिक्स जे आपण बोलतो ना, त्यासाठी अशा गोष्टी बऱ्या पडतात. स्टील बिकॉज वी हॅव एंडेड अप विथ द चॅप्टर, लेट्स राईट द लिस्ट ऑफ द फॉर्म्युला. ती तुमच्याकडे असू द्या. बरोबर. सो पहिला फॉर्म्युला नंबर ऑफ मोलचा आहे. व्हॉट इज नंबर ऑफ मोल ऑन द बेसिस ऑफ मास? जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर इट इज द गिव्हन मास, ज्याच्यामधले मोल मला काढायला लावले. गिव्हन मास इन ग्रॅम, ऑब्व्हियसली युनिट सारखं पाहिजे, डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास इन ग्रॅम. असं का? तर त्याच्यासाठीच आपण आत्ता मिनिटापूर्वी ट्रायंगल लिहिला होता. कारण 1 मोल म्हणजे काय होतं? त्या सबस्टन्सचं मॉलिक्युलर मास इन ग्रॅम. So this is the first formula, number of mole equal to given mass in gram divided by molecular mass in gram. Okay, then how to calculate? मुद्दाम याच्या खालीच मी हा फॉर्म्युला लिहिणार आहे, कारण अजूनही जर मोल आणि मॉलिक्यूल सारखे वाटत असतील तर मला आत्ताच तुम्ही सांगा, आय विल डेफिनेटली रिटायर फ्रॉम टीचिंग केमिस्ट्री. ओके, कारण इतकं सगळं झाल्यानंतर जर मोल आणि मॉलिक्यूल हे शब्द सेमच वाटत असतील, रिलेटेड कसे आहेत ते आपल्याला बघायचं आहे, पण शब्दांचा अर्थ सेम, तर मग अवघड होणार आहे. बरोबर. सो मॉलिक्यूल एकत्रितपणे मोजण्यासाठी आपण जे युनिट वापरतो त्याला मोल असे संबोधतात. शुद्ध मराठीमध्ये मी इंग्लिशचा वापर करून सांगितलं, राईट. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्यूल? सो इट इज काय येणार मला सांगा. समजा कॉमन सेन्सने बिफोर वी फॉर्म द फॉर्म्युला, एका मोलमध्ये किती मॉलिक्युल्स असतात? ॲव्होगॅड्रो इतके, 6.022 इंटू 10⁻23. आता प्रत्येक वेळेला तुम्ही तो नंबर म्हणायचा, पण आमच्यासारखे टीचर हे फार कंजूस असतात बोलण्यामध्ये. बरोबर आहे, ते म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे, बट स्टील म्हणजे त्यांना 6.022 इंटू 10⁻23 कंटाळा येतो म्हणायला. मग त्याच्याऐवजी तुम्ही NA हा शब्द ऑफिशियली वापरू शकता, विच इज ॲव्होगॅड्रोज नंबर, दॅट इज 6.022. ओके, सो 1 मोल जर आपण घेतला तर यामध्ये किती मॉलिक्यूल असतात मला सांगा? दॅट इज NA मॉलिक्यूल. मग 2 मोल जर मी घेतले तर किती येतील बरं? 2 इंटू NA. बरोबर की नाही? 10 रुपयाला जर 2 पेरू मिळतात तर 4 पेरू मिळवायला किती पैसे द्यावे लागतील? हे गणित जर पेरूवाल्याला येतं तर तुमच्यासारख्या सायन्स स्टुडंटला ऑब्व्हियसली यायला पाहिजे. नाउ ॲट दिस स्टेज यू कांट डू क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि तशा गोष्टी आपण नाही करत. आता ते आपण शिकतो. सांगण्याचा उद्देश की 2 मोलमध्ये किती येणार मॉलिक्युल्स? 2 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर, दॅट इज इन शॉर्ट यू कॅन से NA. 5 मोलमध्ये किती येणार मॉलिक्युल्स? 5 इंटू 6.022 म्हणजेच 5 इंटू NA. काही शंका कोणाला? मग फॉर्म्युला मी लिहितीये, नंबर ऑफ मॉलिक्यूल इन द गिव्हन मोल इज नंबर ऑफ मोल, दिलेले मोल, इंटू 6.022 इंटू 10⁻23. म्हणजेच नंबर ऑफ मोल इंटू काय येणार मला सांगा? NA. व्हॉट इज NA माय डिअर फ्रेंड्स? 6.022 इंटू 10⁻23. बरोबर बोलतोय आपण? काही प्रॉब्लेम यामध्ये? इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? नंबर ऑफ मॉलिक्युल्स, ग्रेट. आणि आता तिसरा फॉर्म्युला आपण बघूया ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम. पण आधी हे शांत मनाने केल्यानंतर मग आपण पुढे जाऊ, व्हॉल्यूम वगैरे ते झालं तर ठीक आहे. आज
अदरवाईज लेट्स सॉल्व दिस. काही शंका याच्यामध्ये? कळतंय तुम्हाला? ओके. आता या बेसिसवर आधी क्वेश्चन सॉल्व करू आणि मग पुढचा फॉर्म्युला. ठीक आहे. सो लेट्स टेक द क्वेश्चन. पहिला प्रश्न घ्या तुम्ही. आता डायरेक्टली आपण हा क्वेश्चन असा घेणार. आय होप यू मस्ट हॅव रिटर्न दिस फॉर्म्युला. लिहिलेत तुम्ही? काही शंका याच्यामध्ये? ठीक आहे. ओके. नाव लेट्स टेक द क्वेश्चन. व्हेरी सिम्पल क्वेश्चन्स. आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना ते येतील. फर्स्ट क्वेश्चन 1 म्हणजे या दोन फॉर्म्युलाचा वापर करून कॅल्क्युलेट द नंबर ऑफ molecule in the following. Right? So first question number 1, 56 gram of नायट्रोजन. ऑब्वियसली इथे सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युला घेणार, हे मी आता 4 वेळा सांगून झालंय. सेकंड 3.65 ग्रॅम ऑफ हायड्रोजन क्लोराइड. राइट? थर्ड, we'll take simple questions today. 22 gram of carbon dioxide. Fourth one, 92 gram of nitrogen dioxide. Right? And fifth one is 6 gram of urea. बरेच लोकांनी भुवया उंचावल्या असतील. म्हणजे काय बाबा, तर मी सांगितलं होतं पण तरीही सांगते. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ युरिया? NH2CO NH2. राइट? सो माय डियर फ्रेंड्स, दिस इज अ क्वेश्चन फॉर यू. यू आर गोइंग टू सॉल्व. मी म्यूटवर राहणार आहे आत्ता आणि तुम्ही हा प्रश्न सॉल्व करणार आहात. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द फॉलोइंग. ओके. सो आय विल गिव्ह यू 5 to 10 minutes टू सॉल्व इट. ट्राय टू सॉल्व द क्वेश्चन्स. मी मुद्दामच पॉज वगैरे करा असं नाही म्हणत आहे आत्ता. तुम्ही एक क्वेश्चन लिहा ॲज इफ आपण वर्गामध्ये सॉल्व करतोय. इमॅजिन करा की मी आत्ता क्लासमध्ये, तुम्ही पण क्लासमध्ये माझ्या समोर आहात. अँड देन दिस क्वेश्चन आय हॅव गिवन टू यू. सो वी आर सॉल्विंग इट लाईव्ह. विल डेफिनेटली टेक फ्यू लाईव्ह सेशन्स ऑन दॅट. ओके. एकदा त्या रिलेटेड 1-2 चॅप्टर्स झाले की मग आत्ता तुम्ही हा प्रश्न सॉल्व करताय. सो टेक युअर नोटबुक, राईट द क्वेश्चन अँड ट्राय टू सॉल्व दिस. इथे व्हिडिओमध्ये मी फक्त क्वेश्चन आणि बोर्ड आत्ता दिसतोय. सो तुम्ही सॉल्व करायचं शांत मनाने. मी 5 मिनटं वेळ देते तुम्हाला सॉल्व करायला आणि मग त्यानंतर आपण त्याचे आन्सर्स डिस्कस करू. ठीक आहे? सो प्लीज सॉल्व द क्वेश्चन. डू इट कम्फर्टेबली. उगाच गडबड करू नका. ते सॉल्व करताना शांत मनाने करायचे. आता ज्याला मॉलिक्युलर वेट माहिती आहे त्याचं पटपट सॉल्व होणार. थीम काय? आपल्याला मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे. मग आधी काय फाइंड आउट करावे लागतील? मोल. व्हेरी गुड. दिस नॉर्मली आय डिस्कस इन क्लास इन दिस वे अँड दॅट्स वाय मी इथे पण आता तशीच बोलते. सो फर्स्ट यू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल. नंबर ऑफ मोल कसे काढणार?
गिवन मास जे आहे त्याला डिवायडेड बाय त्याचं मॉलिक्युलर मास. सगळंच ग्रॅममध्ये दिलं इथे. सो सुखी असला पाहिजे तुम्ही, कारण यू डोंट हॅव टू कन्वर्ट KG इंटू ग्रॅम. त्या स्टेप्सकडे जाऊया आपण स्लोली. आय विल प्रोव्हाइड लॉट्स ऑफ वर्कशीट्स फॉर दिस चॅप्टर, बिकॉज आय बिलीव्ह की हे आलं की येतं सगळं, एक नॅक डेव्हलप होतो. म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करत राहा, तुम्ही माझ्या बडबडीला बघू नका मध्ये मध्ये, मी ती ऐका फक्त, अँड यू सॉल्व्ह द क्वेश्चन. So you know the formula, you have to first calculate number of mole, and by using number of mole you can calculate molecules. कसे काढतात? जितके मोल त्याला मल्टीप्लाय बाय Na. ठीक आहे? So please do it. For 5 minutes I'll sit here. Okay, now let's discuss first question. फर्स्ट क्वेश्चन झाला आहे का बघूया आपण. इफ फर्स्ट क्वेश्चन इज करेक्ट, सगळ्यांचा पहिला झालाच असेल, कारण एक 2-3 मिनटं निघून गेलेत, काही लोकांचे 5ही झाले असतील. आय टोल्ड यू की कसे येतात लवकर, तर दॅट डिपेंड्स ऑन द स्पीड, म्हणजेच दॅट डिपेंड्स ऑन द अर्लियर वर्क इफ यू हॅव डन, लाईक इफ यू नो द मॉलिक्युलर वेट अँड ऑल दॅट. तर काही लोकांना ओरली येतील. ओरली येणं ही आपली स्पर्धा नाही आहे, येणं हे महत्त्वाचं आहे आत्ता. सो फर्स्ट 56 gram of nitrogen. I'll use the formula for those who are still confused. I'm assuming कोणाला तरी कन्फ्युजन आहे. मला असं वाटतं की 99% नाहीच आहे कोणाला. सगळे हुशार मुलं आहात तुम्ही. सो 56 ग्राम म्हणजे 56 इज द गिवन मास डिवाइडेड बाय नाइट्रोजन का मॉलिक्युलर वेट कितना होता है 28. नाउ स्टिल मेनी ऑफ यू विल बी कन्फ्यूज की अरे नाइट्रोजन तर 14 लिहितात मॅडम. अरे हो बाळा, पण N2 फॉर्म्युला असतो ना त्याचा. सो N नहीं घेता है, म्हणून N2 28. सो कितना मोल हो गया 2, राइट. सो ये आ गया आपका मोल. दिस इज नंबर ऑफ मोल, है ना. नाउ यू वांट टू कैलकुलेट नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. सो माय डियर फ्रेंड, एक मोल में अगर 6.02 इंटू 10⁻23 होता है, तो 2 मोल्स में कितना होता है मल्टीप्लाइड बाय 2. सो व्हाट शुड बी द आंसर. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स यहाँ पे लिखती हूँ मैं. ऑब्वियसली अज्यूम आई एम राइटिंग अ फॉर्म्युला. द रीजन आई विल नॉट राइट डाउन. तुम्ही डेफिनेटली लिहा, तुम्ही छान सॉल्व करून लिहा आहे. सो नंबर ऑफ मोल 2 आले इंटू Na. Na यू कॅन पुट द ॲक्च्युअल व्हॅल्यू ओव्हर हिअर. मी तुम्हाला सांगितलं ना की आमच्यासारखे जे टीचर्स असतात ज्यांना असा कमी म्हणजे लिहायला आवडतं, बरोबर आहे, स्पेशली माझ्यासारखे, राईट, तर त्यांच्यासाठी हा शॉर्ट फॉर्म इट इज एक्सेप्टेड, नो डाऊट, याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. इन मेनी ऑफ द MCQs यू विल फाइंड दिस Na. सो तो माहीत पण पाहिजे म्हणजे काय. सो व्हॉट इज द आन्सर. 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23 म्हणजेच 12 पॉईंट जो काय येणार तो, बरोबर आहे ना. सो 12.044 इंटू 10⁻23 हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. आत्ता तुम्ही मला Na टर्म्समध्येच आन्सर सांगणार आहात, म्हणजे मी तुमच्याकडनं आन्सर येतंय असं आत्ता अज्युम करते, लाईक अ क्लासरूम सेशन, राईट. अँड यू कॅन राईट डाऊन इट इन फॉर्म ऑफ ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन ऑल्सो. ठीक आहे. दुसऱ्याचं आलंय सेकंड आन्सर 3.65. व्हॅल्यू किती सुंदर दिले आहे, मी तुम्हाला त्रास न व्हावा यासाठीच दिल्यात मी त्या. 3.65 ग्राम. व्हाट इज हाइड्रोजन क्लोराइड का वेट कितना होता है, दैट इज HCl. HCl का वेट कितना होता है बच्चों, 1 प्लस Cl का होता है 35.5. सो इट इज 36.5. सो कॉमन सेंस, कितनी सोपं प्रॉब्लेम है. 3.65 डिवाइडेड बाय 36.5. व्हाट इज द आंसर. 0.1 मोल. बरोबर आहे. काही शंका याच्यामध्ये. हाउ मेनी मॉलिक्यूल्स विल बी देअर. 0.1 इंटू Na. सो 0.1 इंटू Na मतलब 0.1 इंटू 6.022 इंटू 10⁻23. Is it clear? Any question about this? Very good. Please solve the third one. I'm sure सबको आया होगा.
What is the given mass? It is 22. Purposely I am solving here. Okay. Divided by carbon dioxide का weight अभी पता होना है. What is the molecular weight of carbon dioxide? 44 होता है. So 22 by 44 मतलब half, and half मतलब होता है 0.5. राइट. सो कितने मोल हो गए इसमें? 22 ग्राम मतलब हो गया 0.5 मोल. सो कितने आ गए मॉलिक्यूल्स यहाँ पर? 0.5 इंटू Na. है ना? समझ में आ रही है बात? एनी प्रॉब्लम अबाउट दिस? सो यू ऑल वेरी इंटेलिजेंट बॉयज एंड गर्ल्स. आई एम श्योर यू आर गेटिंग द आंसर, राइट? एक्सेलेंट. चलो फोर्थ क्वेश्चन निकालो अभी. I already told you नायट्रोजन डायऑक्साइड आय थिंक आपण केला होता. NO2 फॉर्म्यूला है त्याचा. सो व्हाट इज द मॉलिक्यूलर वेट? नाइट्रोजन का आता है 14. अभी एक ही नाइट्रोजन है, अभी मत लो यार. 28 नाइट्रोजन हो गया 14, 2 ऑक्सीजन 32, सो इट इज 46. है ना? 92 डिवाइडेड बाय 46. कितने प्यारे, कितने अच्छे नंबर्स दिए हैं मैंने, है ना? 92 divided by 46. So how many mole are present? 2. So 2 into Na. हे एवढं शॉर्ट मध्ये ओरली हे आलंच पाहिजे. पण तिथे एक रेग्युलर परीक्षा नावाची पण परीक्षा असते. म्हणजे काय? बोर्डाची परीक्षा, की जिथे आपल्याला लिहायला लागतं, सांगायला लागतं की हे बघा आम्ही हा फॉर्म्युला वापरलाय, असं असं केलंय. सो ॲट दॅट टाइम यू हॅव टू राईट डाऊन द फॉर्म्युला, राईट? मग काय वाईट होतं माहिती आहे का? या चॅप्टरचं हेच ते वाईट आहे की एकदा कॉन्सेप्ट समजला की मग नंतर आपण ते लिहायचा कंटाळा आणि ओरली करून टाकतो. आनंदच आहे, ते तर आपलं अल्टिमेट एम आहे. बट देन इवन यू शुड नो हाऊ टू राईट डाऊन, अँड दॅट्स वाय इन युअर नोटबुक यू राईट प्रॉपरली, लाईक राईट द फॉर्म्युला, राईट द आन्सर अँड ऑल दॅट. आता ओरली काढताना तुम्ही बिंदास मला सांगा तसं फास्ट, त्याच्यात मजा पण आहे. ठीक आहे, जाऊया पुढे. लास्ट क्वेश्चन, युरिया. चांगली गोष्ट आहे की आता मी फॉर्म्युला लिहून दिला, पण प्रत्येक वेळेला माझ्यासारखंच कोणीतरी चांगलं व्यक्ती तुमच्यासमोर असेल. ऑब्व्हियसली आय एम गुड, नो डाऊट. सो माझ्यासारखं चांगलं कोणीतरी असेल असं नाही आहे, आणि त्यामुळे यू शुड नो युरिया फॉर्म्युला. सो इट इज NH2CO NH2. यू शुड नो द मॉलिक्यूलर मास. कितना आता है? 60. वेरी गुड. कैलकुलेट करो. डोंट बिलीव ऑन मी, डोंट ट्रस्ट मी, डोंट कॉपी मी. सो NH2CO NH2 कितना आता है वेट? इट इज 60. 28 प्लस 4 32. 32 प्लस 28 कितना हो गया? 60. सो माय डियर फ्रेंड्स, 6 डिवाइडेड बाय 60 कितना आएगा आंसर? 0.1. एंड दैट्स वाई इट इज 0.1 इंटू Na. You will put Na equal to 6.022 into 10⁻23. You will do actual calculations, obviously. I am just writing in the form of this Na, कारण मला माहिती आहे तुम्हाला येतं ते कॅल्क्युलेशन. बरोबर आलंय सगळ्यांचं? सगळ्यांना कळलंय काय केलंय तर आपण? काही शंका याच्यामध्ये कोणाला? एक्सलंट. सो कोणत्या स्टेपला गेलो सांगा पटकन आपण. परवा आपल्याला मोल काढता येत होते, आज आपल्याला मोलमध्ये असणारे मॉलिक्यूल पण काढता येतात. सो हा आपला आजचा सक्सेस आहे. ओके, ठीक आहे ना? ग्रेट. झाले सगळ्यांचे करून? आय एम अज्युमिंग 5 प्रश्न सगळ्यांनी आत्ता केलेले आहे. जाऊया मग पुढे. व्हेरी गुड. नाव बच्चो, लेट्स गो टू द नेक्स्ट कॅटेगरी वेअर आय विल टेक अ एक्झाम्पल आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करीन ते आधी, आणि मग आपण सुंदरसे क्वेश्चन्स घेऊया आणि मग बघू पुढे काय होतं तर. राइट? ओके. सो दिस इज क्वेश्चन 2. लिहिताना मी आत्ता लिहिते. अभी क्या करेंगे हम? कैलकुलेट द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स. इंस्टेड ऑफ दैट आई राइट डाउन हियर कैलकुलेट द नंबर ऑफ एटम्स इन द फॉलोइंग. है ना? मज्जा केली मी आत्ता, खूप मज्जा येणार आहे आत्ता. पण काय एकटाच बोलत असता, समोर तुम्ही असता तर अजून मजा आली असती मला आत्ता. ओके, आपण करूया तसले सेशन्स. शुअर. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन द फॉलोइंग.
प्रश्न तर हा आहे, मी तर काही कुठला फॉर्म्युला दिला नाहीये, बरोबर, पण तरी मी प्रश्न विचारणार आहे. सो मी आता एखादं सोपं एक्झाम्पल घेते, आपल्याला सगळ्यांना आवडेल असं. कोण आवडेल तुम्हाला? तसं तर मी सोडून तुम्हाला सगळे आवडतात. ओके, सो त्यातला आता एक क्वेश्चन घेऊया. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन द फॉलोइंग म्हणण्यापेक्षा इन 64 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन असं लिहूया आपण. परत सांगते, ऑक्सिजन म्हणल्यावर काही पोरे आपल्यातली ओ लिहितील. बाळांनो, आपण इथे मॉलिक्यूल मॉलिक्यूल निसर्गामध्ये ऑक्सिजन कसा प्रेझेंट आहे इन द फॉर्म ऑफ O2, आणि म्हणून इथे कन्फ्यूज व्हायचं नाही मी काय घेऊ तर. हां, काढायला काय लावले त्याने? ॲटम्स लावले, दॅट इज अ डिफरंट स्टोरी. इथे ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तोच घेणार आपण, ठीक आहे ना. जसा CO2 घेतो तसा इथे O2 घेणार, म्हणजे मोलर मास, मॉलिक्युलर मास घेणार. आता असा प्रश्न तुमच्या पुढे आला, सो तुम्हाला विचार करायचा आहे. साधारण 30 सेकंद ते 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट मी तुम्हाला विचार करायला वेळ देते की असा प्रश्न तुमच्याकडे आहे. त्यातल्या 2 स्टेप्स तुम्हाला माहिती आहे, तिसरी नाही माहिती. पण नाही माहिती तरी कॅन यू थिंक ॲटलिस्ट वन ऑफ यू, at least one of 60-70 students, can you think how to solve this? Calculate the number of atoms in 64 gram of oxygen. ये क्वेश्चन आपके सामने आया हुआ है. अज्यूम 70शी क्लास मधल्या मॅडमने तुम्हाला हे शिकवलेलं नाहीये, ना कुठला तुमच्या समोर फॉर्म्युला सांगितला, आणि आता अचानक परीक्षेला हा प्रश्न आलाय. सो तुम्ही आम्हाला रागवणार, पण आता सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करणार. सो त्या केसमध्ये आहे आपण, असं इमॅजिन करा स्वतःला आणि बघा जमतंय का विदाऊट माय हेल्प. प्रश्न कळतोय ना तुम्हाला? विदाऊट माय हेल्प हा जास्त महत्वाचा गोष्ट आहे. येस, आय थिंक समवन ऑफ यू हॅव गॉट द आन्सर. आय एम अज्युमिंग की कोणाला एकाला किंवा सगळ्यांना हे उत्तर आलं असेल. बर, आपल्याला काढायचे नंबर ऑफ ॲटम्स. आपण अतिशय सुंदर पद्धतीने याला सॉल्व्ह करूया. मला तुम्ही त्याच्या या सगळ्या गोष्टींच्या आधी एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की हे जे O2 तुम्हाला दिसतो इथे, ॲव्होगॅड्रोचा लॉ आपण शिकलो होतो. आफ्टर दॅट आपण एक लाईव्ह सेशन घेतलं होतं, त्याच्यामध्ये पण आपण एक क्वेश्चन डिस्कस केला होता. तुम्ही तो सॉल्व्ह केला होता खूप लोकांनी. बरेच लोकांना सेन्स झालं असेल मी काय विचारतीये. आय एम टॉकिंग अबाउट ॲव्होगॅड्रोज लॉ अँड इट्स अप्लिकेशन. दॅट मीन्स माय डिअर फ्रेंड, आय एम टॉकिंग अबाउट द कॉन्सेप्ट ॲटॉमिसिटी. आता ज्याने माझे लेक्चर नीट चुकून ऐकलेले नसतील, माय सिन्सिअर रिक्वेस्ट, जस्ट डोंट वरी, गो थ्रू ऑल द लेक्चर्स फ्रॉम डे 1, फ्रॉम ब्रिज कोर्स, वॉट एव्हर, and try to understand each and every point. कारण बाळांनो, I don't think की there is any other simple method to teach for such concept. ओके, थोडक्यात हे सगळ्यात सोप्या पद्धतीने आपण शिकतोय. ओके, ते आपल्याला आत्ता आठवत नसेल ना, याचा अर्थ तुम्ही तो परत एकदा व्हिडिओ बघा, तुम्ही तो परत एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा, वेळ द्या त्याच्यावर. अँड आफ्टर दॅट इफ यू हॅव एनी डाऊट, ऑब्व्हियसली आय एम ऑलवेज देअर, डोंट वरी. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, मी बोलत होती की याच्याशी रिलेटेड एक लॉ आपण बघितला या प्रश्नाशी, अँड दॅट इज व्हॉट, दॅट इज ॲव्होगॅड्रोज लॉ, वेअर वी अंडरस्टँड वन ॲप्लिकेशन ऑफ ॲव्होगॅड्रोज लॉ, अँड दॅट वॉज ॲटॉमिसिटी. डू यू ऑल रिमेंबर व्हॉट वॉज द कॉन्सेप्ट ऑफ ॲटॉमिसिटी? एक्सलंट. काय होतं ॲटॉमिसिटी म्हणजे? ॲटॉमिसिटी इज द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल. काही लोकांनी लगेच उत्तर 2 लिहून टाकलं असेल. ऐका, शांत मनाने लक्ष देऊन ऐका. ॲटॉमिसिटी इज द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्यूल. कुठल्याही कंपाऊंडचा, एलिमेंटचा एकच मॉलिक्यूल जर मी घेतला, एक सिंगल मॉलिक्यूल जर मी घेतला, तर त्यामध्ये जे काय ॲटम्स असतात त्याला आपण काय म्हणतो? ॲटॉमिसिटी. आठवतंय? व्हेरी गुड.
सो ऑक्सिजनची ॲटॉमिसिटी मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे 2 आहे. म्हणजे ऑक्सिजनचा वन सिंगल मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ 2 ॲटम्स, राईट. सपोज आय टेक कार्बन डायऑक्साइड, so is it 2? No, 1 carbon atom, 2 oxygen atom, it is 3. Suppose I take H2SO4, what is the atomicity? हाइड्रोजन के 2, सल्फर का 1, ऑक्सीजन के 4, so total addition हो गए 7. So it is having the atomicity as 7, carbon dioxide having 3 and our pure popular oxygen is having 2. ठीक आहे. सो मग आता याचा काय संबंध आहे तुम्ही म्हणाल, बाई मध्येच का आणलं म्हणाल ॲव्होगॅड्रोज लॉ. तर असंच करत असते मी. ठीक आहे. म्हणजे एक मॉलिक्यूल जर मी घेतला तर ऑक्सिजनच्या केसमध्ये त्याचे किती ॲटम्स आहेत मला सांगा. 2 ॲटम्स आहेत. मला कसं कळलं, मला काही स्पेशल कोणी येऊन सांगितलं नाही. मला यासाठी कळलं कारण मला ऑक्सिजनची काय माहिती आहे, ॲटॉमिसिटी माहिती आहे. कशी माहिती आहे, कारण मला त्याचा फॉर्म्युला माहिती आहे, मी अभ्यास केलाय लहानपणापासून. अँड दॅट इज आय नो व्हॉट इज द ॲटॉमिसिटी. तुम्हालाही माहिती आहे. ठीक आहे. सो इफ आय टेक 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन माय डिअर फ्रेंड, यू नो दॅट इट इज ॲटॉमिसिटी इज 2, राईट. फ्यू एक्झाम्पल्स वी हॅव टेकन हिअर. आत्ता याच्याकडे जाऊया. म्हणजे बघा तुम्ही, जर का मला कोणाचे ॲटम्स काढायचे असतील तर मला त्याचे काय माहिती पाहिजे, मॉलिक्यूल माहिती पाहिजे. आता परत त्या पेरूवाल्याकडे जाऊया. म्हणा काय मध्ये काहीतरी बोलत असतात या बाई. 10 रुपयाचे 2 पेरू तर 20 रुपयाचे पटकन सांगा मनातल्या मनात, बरोबर. 10 रुपयाचे 2 तर 20 रुपयाचे 4 यायला पाहिजे. पेरूवाला काही क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही करून बघत ना, बरोबर. ओके. सांगण्याचा उद्देश की इफ यू टेक 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सीजन इट विल हैव 2 एटम्स. टेल मी इफ यू टेक 5 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सीजन कितने एटम्स हो गए उसमें, 10 एटम्स. एब्सोल्युटली. इफ आई टेक 100 मॉलिक्यूल्स ऑफ ऑक्सीजन कितने एटम्स हो गए, इट विल बी 100 into 2 दैट इज 200. समजतंय, झेपतंय, कळतंय. ओके. तिन्ही गोष्टींचा अर्थ एकच होतो बरं का, समजतंय, झेपतंय, कळतंय. ओके. गमतीचा भाग. पुढे जाऊया. आता हे ऑक्सिजनसाठी सत्य आहे. समजा मी जर म्हणलं तुम्हाला का रे बाबा तू NO2 घे, तू म्हणजे तुम्ही NO2 घ्या आणि NO2 चा 1 मॉलिक्यूल घ्या, तरी तुम्ही पाठ केलेल्या पोरासारखं इथे 2च लिहिणार का, नाही लिहिणार ना. का नाही लिहिणार, बिकॉज दिस मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ हाउ मेनी एटम्स माय डियर फ्रेंड, 3 एटम्स यार, राइट. मुझे कैसे पता चल गया, बिकॉज आई नो द एटॉमिसिटी. सो आर यू गेटिंग माय पॉइंट कि एक मॉलिक्यूल में कितने एटम्स है, NO2 में 3 एटम्स. सो आता मी जर NO2 चे 100 मॉलिक्यूल घेतले तर तरी उत्तर 2नेच करणार का आपण, नाही. ॲटॉमिसिटी नावाच्या कॉन्सेप्टला, ॲव्होगॅड्रो नावाला, माणसाला काहीतरी आपण सांगितलं पाहिजे ना, की आम्ही शिकतोय अरे पृथ्वीवरचे माणसं, तू जे आम्हाला शिकवायला सांगून गेला होतास ते, बरोबर आहे की नाही. तुझं जे काय डोकं तू लावलं होतंस की नाही, आम्ही त्याचा काहीतरी वापर करतोय. बरोबर आहे. सो थोडक्यात 1 molecule of NO2 if I take, it has 3 atoms. If I take 100 molecules, how many atoms would be there? 300. If I take 200 molecules, कितने हो गए यार वहाँ पर, 200 into 3. So every time what I am doing, समझ में आई बात, जितके molecules आहेत त्याला मी कशाने मल्टिप्लाय करतीये, ॲटॉमिसिटीने. कशाने मल्टिप्लाय करते, ॲटॉमिसिटीने. जर इथे 2 ॲटॉमिसिटी असेल तर मी 2 ने करतेय, जर इथे 3 ॲटॉमिसिटी असेल तर मी 3 ने करते. उद्या माझ्यासमोर H2SO4 आणला तर मी 7 ने करीन, कारण त्याची ॲटॉमिसिटी किती आहे, 7 आहे. कळलंय, काही वाईट विचार मनामध्ये. सो थोडक्यामध्ये बाळांनो, गोंडस बाळांनो माझ्या, जर मला ॲटम्स काढायचे असतील तर आपण शांत मनाने विचार केला पाहिजे की बाबा रे, ॲटम्स काढायचे असतील तर मला काय माहिती पाहिजे, मॉलिक्यूल माहिती पाहिजे. मॉलिक्यूल काढायचे असतील तर मला काय माहिती पाहिजे, मोल माहिती पाहिजे. अजूनही शब्दांमध्ये कन्फ्युजन होत असेल तर साधारण 108 वेळा कुठल्याही देवाचा जप केला आपण की तो प्रसन्न होतो असं म्हणतात, बरोबर आहे ना. म्हणजे आमच्यासारखे लोक असे करतात. सो तुम्हालाही मी सांगेन की ॲटलिस्ट 108 टाइम्स यू राईट डाऊन दिस, सो दॅट यू विल बी नेवर कन्फ्युज्ड इन युअर लाईफ की बाबा मोल कोण असतो, मॉलिक्यूल कोण असतो, ॲटम्स कोण असतो.
कळतंय? ओके. सो थोडक्यात काय की मला ॲटम्स काढायचे असले की मला मॉलिक्यूल माहिती पाहिजे. इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट मॉलिक्यूल आय शुड नो मोल, है ना? सो आता मॉलिक्यूलवरनं ॲटम्स कसे काढायचे हे मी जी बडबड केली आत्ता मागचे 5-7 मिनटं, ती असं सांगते की मला त्याची काय माहिती पाहिजे, त्या मॉलिक्यूलची ॲटॉमिसिटी माहिती पाहिजे. आणि ती मॉलिक्यूल बघितला की माहिती होते. म्हणजे आता काय मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणी लपवून सांगितला नाही. ते गेलुझॅक माणसाने ते सांगून ठेवलं की बाबा मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲव्होगॅड्रोने गेलुझॅकने लॉ मांडला, त्याचा वापर करून ॲव्होगॅड्रोने सांगितलं की मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजेच ॲटॉमिसिटी कसा विचार करायचा असतो. ठीक आहे. सो हा फ्लो चार्ट कळतोय तुम्हाला कि अगर आपको एटम्स निकालने हैं सो यू शुड नो द नंबर ऑफ मॉलिक्यूल फर्स्ट. अगर आपको मॉलिक्यूल्स निकालने हैं तो यू शुड नो मोल. एंड फ्रॉम मॉलिक्यूल इफ यू वांट टू कैलकुलेट एटम्स, आपको क्या पता होनी चाहिए, उसकी एटॉमिसिटी. ठीक है. अभी ये सारी चीज़ों को हम एक फॉर्म्युला में कन्वर्ट करते हैं, राइट, की ज्यामुळे तुम्हाला हे अजून छान वाटेल की अरे हे चांगलं आहे बाबा बाई, हे हे तुम्ही फार बडबड करताय. ती माझी बडबड फार नंतर कामात येईल तुम्हाला, आय एम शुअर. सो आता मी इथे फॉर्म्युला लिहिते याच थीमला आधारित. सो मला आत्ता काय काढायचे, 2 फॉर्म्युले आपण आधीच लिहिले, प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, सगळं छान केलंय. मला आत्ता काढायचे नंबर ऑफ ॲटम्स. बरोबर. सो मला काय माहिती पाहिजे सांगा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स माहिती पाहिजे आणि त्या मॉलिक्युल्सला कशाने मल्टिप्लाय करायचं असतं मला, ॲटॉमिसिटी. बरोबर आहे. पण नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी आपण एक फॉर्म्युला लिहिला होता. नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी मला काय माहिती पाहिजे, मोल. सो तो होता मला माहिती पाहिजे नंबर ऑफ मोल इनटू ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजे 6.022 into 10 raised to 23. Right? So let's put this formula here. Let's put the formula of molecules here. यहाँ पे लिखते हैं हम ये फॉर्मूला, है ना? So put the formula here. Put this formula here. समझ में आ रहा है? So I'll rewrite the formula of atoms. Number of atoms equal to number of mole into Na into atomicity. समजलं का बाळांनो? सो काय फॉर्म्युला आला सांगा पटकन. नंबर ऑफ ॲटम्स कसे कॅल्क्युलेट करतात, मला माहिती पाहिजे किती मोल, जितके मोल त्याला मी कशाने मल्टिप्लाय करणार, एनेने. का बरं? कारण त्यावरनं मला मॉलिक्यूल मिळतील. आणि जितके मॉलिक्यूल्स आहेत त्याला मी कशाने मल्टिप्लाय करणार, ॲटॉमिसिटीने. सो आय विल गेट द नंबर ऑफ ॲटम्स. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट डाऊन दिस फॉर्म्युला, है ना? बरोबर आहे ना? काही शंका याच्यामध्ये? कळतंय? सो बघा आता, मोलवरनं मॉलिक्यूल काढता येतात, मॉलिक्यूलवरनं ॲटम काढता येतात. म्हणजे घरी बसल्या कुठलाही ॲटम डोळ्याने न दिसताना फक्त याचे किती ग्रॅम मी घेतले यावरनं तुम्ही सांगू शकता की यामध्ये किती ॲटम्स आहेत. काय सौंदर्य आहे रे! मी म्हणजे आय एम रिअली फॅन ऑफ सायन्स द मोमेंट आय रिअलाइज द कॉन्सेप्ट. म्हणजे एखाद्या दुकानदाराकडे तुम्ही गेला आणि त्याने जर का तुम्हाला इमॅजिन करा प्युअर सॉल्ट दिला असं आपण इमॅजिन करूया, आणि तिथे समजा त्याने जितके काय किलोग्रॅम तुम्हाला तिथे त्याने मीठ दिलंय त्या किलोग्रॅमला तुम्ही ग्रॅममध्ये कन्व्हर्ट करा. बरोबर ना? केवढी सुंदर गोष्ट नाही वाटत तुम्हाला ही? त्या ग्रॅमवरनं त्यांनी तुम्ही त्याचे मोल कॅल्क्युलेट करा. आता NaCl म्हटल्यावर तुम्ही फॉर्म्युला वेट म्हणजे तेच घेणार, मोल कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यावरनं तुम्ही त्याचे मॉलिक्युल्स काढून ॲटम्स कॅल्क्युलेट करा. असं तुम्हाला मजेशीर नाही वाटत की मी या दुकानदाराला सांगू शकते की बाबा रे तुझे इतकं मीठ आत्ता मोजलंयस की नाही, किंवा इतके साखर मोजली आहेस ना तू, मी सांगतो तुला इथे किती पार्टिकल आहे. त्याला भले त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्याला त्या पैशांमध्ये इंटरेस्ट आहे, ऑब्वियस फॉर ऑब्वियस रिझन, बट यू कॅन टेल इट.
यू कॅन टेल इट. अँड दॅट वॉज द स्टार्ट ऑफ दिस चॅप्टर, मोल. बरोबर, तिथून मी सुरुवात केली होती. माझा प्रश्न होता की एका दुकानदाराकडे मी गेली आणि मी 500 पार्टिकल मागितले, तर त्याला झेपलं नाही. तो बघत बसला माझ्याकडे की बाबा याला लॉकडाऊनमुळे काही परिणाम झाला आहे का. ठीक आहे, पण आता मी सांगू शकेन की तुझे हे 500 ग्रॅम मीठ मला देतोय की नाही, मी सांगते तुला किती पार्टिकल्स तुम्हाला देतोय मिठाचे. राईट. सो दिस वॉज रादर अ ब्युटिफुल कॉन्सेप्ट पुट फॉरवर्ड बाय this beautiful chapter. Anyway, I am trying to even show or rather express the beauty of this chapter. Coming back to the question, you have to calculate, कारण लोकांना मार्क आणि प्रश्नांमध्ये इंटरेस्ट असतो जो असायलाच पाहिजे. नंबर ऑफ ॲटम्स इक्वल टू नंबर ऑफ मोल इंटू Na इंटू एटॉमिसिटी. सो नाउ लेट्स कैलकुलेट. राइट. सो क्या करेंगे अभी हम, लेट्स कैलकुलेट द नंबर ऑफ मोल. सो मुझे लगता है सबको पता है ऑक्सीजन का मॉलिक्युलर वेट. अभी गडबड मत करो यार, ऑक्सीजन 8 घ्यायचे का 16 घ्यायचे का 12 घ्यायचे का 32 घ्यायचे, असं नाही आपण करायचं. सो ऑक्सीजन इज 32 ग्रॅम, मतलब 1 मोल. सो पुट द फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल इक्वल टू 64 इज गिवन मास डिवाइडेड बाय 32. सो कितने मोल आ गए, 2, है ना. 2 मोल आ गए. अभी आपके पास रेडीमेड फॉर्म्युला है, सो क्या मजा रहेगी उसमें. वेन इट वॉज अ कॉन्सेप्ट मी खूप आडाओडा केला. आता फॉर्म्युला आहे म्हटल्यानंतर व्हॅल्यूज ठेवायच्या. किती मोल आले, 2. मॉलिक्युल्स किती असतील, 2 इंटू Na. आणि ऑक्सिजनची ॲटॉमिसिटी किती आहे मला सांगा, 2 आहे. सो 2. सो व्हॉट इज द आन्सर, 4 Na. करेक्ट. सो ऑक्सिजनचे जर का मी 64 ग्रॅम घेतले तर मला त्यामध्ये किती ॲटम्स मिळणार आहेत, 4 Na ॲटम्स. किती ॲटम्स मिळणार आहेत, 4 Na ॲटम. 4 Na म्हणजे किती गणिती भाषेत, 4 इंटू 6.022 इंटू 10⁻23 एटम्स मुझे मिल जाएंगे अगर मैंने 64 ग्राम क्या लिया है, ऑक्सीजन लिया है. क्लियर. So my dear friends, please write down the formula. Please write this question in your notebook if you want. Right. I'll give you 2 minutes to write down the question, to write the answer, to write the formula. So आपके लिस्ट में अभी 3 ब्यूटिफुल फॉर्म्युला आ गए. सो आपका अगर हा पण हा जो काय इथे आपण फ्लो चार्ट लिहिलाय, हा चॅप्टर म्हणजे थोडासा तुम्ही लिहा, गणित लिहा तुम्ही, तोपर्यंत मी बोलते की हा चॅप्टर म्हणजे थोडासा असा ज्याला अशी अंकांशी म्हणजे नंबर्सशी खेळायला आवडतं, ज्या मुलांना नंबर्स इन द सेन्स मॅथमॅटिक्समधले नंबर्स ज्याला आवडतात, त्याच्यासाठी हा चॅप्टर म्हणजे खूप सुंदर आहे. बरोबर. अर्थात खूप काय असं भयानक त्याच्यामध्ये नसतं, बट स्टील क्लॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. पोरांचा गोंधळ तिथेच होतो या 4-5 शब्दांमध्ये, आणि मग ते भांबावल्यासारखे करतात आणि मग काही दिवसांनी येऊन सांगतात की मॅडम हा चॅप्टर खूप अवघड जातोय, कळत नाही आहे. तर त्यामुळे द ब्युटी फॉर यू पीपल इज कि ड्यू टू ऑल दिस सिचुएशन video lectures are there and you can go through these video lectures n number of times, right, till you get the clarity. Okay, because shortly we'll provide you the worksheets and you should be able to solve it, right. So anyway, हा प्रश्न तुम्ही लिहिला असेल आत्ता, बरोबर. घ्यायचे मग काही असे 2-4 प्रश्न आणि मग आपण या एका मोठ्या कॉन्सेप्ट कडे येऊन थांबतो. देऊ मी प्रश्न. ओके, लिहिलं तुम्ही, फॉर्म्युला लिहिला, कळला. काय लिहिलं की नंबर ऑफ ॲटम. पाठ करणार दिवसभर आज नका करू, माहिती असला पाहिजे, पण ठीक आहे, आता काही नाही आलं तर निदान तेवढं तरी करावं लागेल. सी, हे जे मी बोलत असते ना, दिस इज व्हेरी जनरल इन द सेन्स अझम्पशन्स, की एखाद्याला जर असा काही गोंधळ होत असेल अशा दृष्टीने मी बोलते. अनलेस क्लासरूम सेशन्स गेट स्टार्टेड वी हॅव टू कम्युनिकेट लाईक दिस. ओके, अझम्पशन.
अर्थात तुम्ही आपले जे काही प्लॅटफॉर्म्स आहे त्याच्या थ्रू कायमच कम्युनिकेट करू शकता. यूज दोज अँड ऑब्वियसली यू आर डुईंग वेल इन दॅट. ठीक आहे. सो एवढ्या वेळामध्ये प्रश्नाचं उत्तर लिहून झालं असेल. आता जाऊया काही 2-3 सुंदर प्रश्नांकडे जे तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. परत मी एकदा 2-5 मिनटं रेस्ट घेईन त्यासाठी. बरोबर ना? तुम्ही काम केलं की मी रेस्ट घेणार ऑब्वियसली. सो क्वेश्चन तोच आहे, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन द फॉलोइंग. सो अभी आपको पता है कौन सा फॉर्मूला यू हैव टू यूज. फर्स्ट कोणता घेऊया बरं. आता कार्बन डायऑक्साईड कंटाळा आला मला. 2.8 ग्रॅम ऑफ कार्बन मोनॉक्साईड घेऊया, जरा बरा घेऊया. बरा म्हणजे वेगळा म्हणायचं होतं, बरा काय वाईट आहे तो कार्बन मोनॉक्साईड. 2.8 ग्रॅम ऑफ कार्बन मोनॉक्साईड. देन मिथेन इज ऑल्सो गॅस, आपण घेऊया 32 ग्राम ऑफ मीथेन, है ना. फिर थर्ड क्वेश्चन लेने वाले हैं हम. कौन सा ले भाई, कोणता. हाँ जरा वेगळा घेऊया. 64 ग्रॅम ऑफ सल्फर डायऑक्साईड. केवढा सोप्पा दिलाय मी, अरे मी फारच चांगलं काम करते तुमच्यासाठी. आणि चौथा घेऊया आपण, ज्यांना जमतंय त्यांनी बिनधास्त ओरली क्वेश्चन सॉल्व्ह करा. जस्ट डोंट वरी. फक्त मग लिहायचं कसं ते आपण नंतर बघूया. 64 ग्राम ऑफ सल्फर डाइऑक्साइड. और फोर्थ क्वेश्चन लेंगे हम, कार्बन मोनोऑक्साइड हो गया, मीथेन हो गया. हाइड्रोजन लेते हैं यार, हाइड्रोजन को कहीं पे लिया ही नहीं. 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. ओके नाही, कारण मुले चुकतात तिथे मला माहिती आहे. आणि पाचवा जरा सुंदरसा घेऊया एक, जस्ट गंमत म्हणून. 96 ग्रॅम ऑफ ओझोन. हो ना, करा आता छान. एन्जॉय. डू इट फॉर 5, 6, 7, 8, 9, 10 minutes. Right? Till then I'll take a rest. Again, no need to pause the video because assumption is we are solving in the classroom. So try to solve this very nice question. For that you can use the formula which you have written. Number of atoms equal to number of mole into molecule म्हणजेच Na into Avogadro म्हणजेच Na into त्याची atomicity. Okay. आलं सगळ्यांचं पहिलं आन्सर. व्हेरी गुड. 2.8 ग्रॅम ऑफ कार्बन मोनॉक्साइड. व्हाट इज द फॉर्म्यूला ऑफ कार्बन मोनॉक्साइड? CO. व्हाट इज द मॉलिक्यूलर वेट ऑफ कार्बन मोनॉक्साइड? 28. सो कितने मोल आ गए यहाँ पर? इतने लिखते CO इज 28. सो व्हाट इज नंबर ऑफ मोल? 2.8 डिवाइडेड बाय 28. सो कितने आ गए भाई? 0.1 मोल आ गया, है ना. पॉइंट मोल, सॉरी पॉइंट काय म्हटलं मी आता? पॉइंट मो नाही, 0.1 मोल म्हणायचं होतं. 0.1 मोल इंटू ॲव्होगॅड्रो दॅट इज Na आणि इंटू ॲटॉमिसिटी किती आहे कार्बन मोनॉक्साईडची बघायचं. किती ॲटम दिसतात ते डोळ्यांना, जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवायचा. कार्बनचा एक ॲटम आणि ऑक्सिजनचा दुसरा ॲटम. सो ॲटॉमिसिटी 2. मग 0.1 इंटू 2, 0.2 इंटू Na. प्लीज यू डू द कॅल्क्युलेशन. यू आर गुड स्टुडंट्स.
राईट, अँड आय एम नॉट दॅट गुड. सो 0.2 इंटू एन ए तुम्ही करा यार. 0.2 इंटू 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे, थोडक्यात म्हणजे ते येतं. काही वाईट विचार मनामध्ये दिसतंय सगळ्यांना? माझ्या अक्षरांवर मी कायम विचार करते की ते सगळ्यांना दिसतात का. आय होप इट्स विजिबल. इवन दो इट्स नॉट विजिबल, द कॉन्सेप्ट इज विजिबल. हो की नाही. सो 2.8 डिवाइडेड बाय 28 मतलब 1.1 मोल आ गया. 0.1 इंटू Na इंटू 2. सो व्हाट इज द आंसर? 0.2 Na. पुट Na व्हॅल्यू ओव्हर देअर. आलंय लक्षात? करता येईल आता पुढचं. आपण पाचवी पण सॉल्व्ह करूया. आपण म्हणजे तुम्ही करायचेत. पहिलं तर झालं, 4च राहिले. मस्त करा, वेळ घ्या. मिथेन, ज्यांना अजून फॉर्म्युला पासून सुरुवात आहे, ज्यांना अजून मॉलिक्युलर मास माहिती नाही आहे, त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. प्लीज वॉच अर्लियर व्हिडिओज इज माय सिन्सिअर रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू. मीथेन, व्हाट इज द फॉर्म्युला ऑफ मीथेन? इट इज CH4. सो व्हाट इज द मॉलिक्युलर वेट? 12 प्लस 4 कितना आ गया? 16. करेक्ट. सो काढा मग नंबर ऑफ मोल किती येतात. नंबर ऑफ मोल येणार 32/16 म्हणजे आले 2 मोल. आणि ॲटम्स किती येणार मला सांगा. करा की 2 इंटू Na. हा Na विसरले की तुम्हाला ते मार्क द्यायचं पण विसरते वगैरे. सो 2 इंटू Na इंटू, आता काय पाठ केल्यासारखं 2 लिहिणार का? नाही, मग काही उपयोग नाही शिक्षणाचा. CH4. सो व्हाट इज द एटॉमिसिटी? कार्बन का एक एटम, हाइड्रोजन के 4. सो कितने आ गए? 5. सो इट विल बी 5 एटम्स. सो 5 इंटू 10 10 Na आपका आंसर आ गया भाई, है ना. येतंय का लक्षात? आता ना जसं आपण सॉल्व्ह करत जातो, म्हणजे मला होतं असं, जेव्हा मी स्टुडंट होते तेव्हाही झालं आणि जेव्हा मी हे टीच करायला लागली तेव्हाही मला झालं. काय तर मला या चॅप्टरची अशी नशा चढली. नशा शब्द वाईट असू शकतो पण अर्थ खूप सुंदर आहे, राईट. की नशा चढली म्हणजे काय की तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला ते कळतं. म्हणजे जसं मगाशी मी ते दुकानदाराचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला त्यातलं सौंदर्य सांगण्याचा प्रयत्न केला की काय घडतं याने आयुष्यामध्ये, आपल्या डेली लाईफमध्ये. तर दॅट आय ट्राय टू एक्सप्लेन टू यू. आफ्टर दॅट वन्स यू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स, तुम्ही जरा अलर्ट होता की अरे हो असंही होतं. मग जरा तुम्ही त्याच्याकडे प्रेमाने बघायला लागतं चॅप्टरकडे. आणि मग हे फॉर्म्युला वगैरे या गोष्टीतनं बाहेर येऊन तुम्हाला प्रश्नांची उत्तरं यायला लागतात. तुम्ही सॉल्व्ह करत जा बरं का रे. बॅकग्राऊंड माझं म्युझिक सुरू राहतं, ठीक आहे. सो मग तुम्ही ते सॉल्व्ह करायला लागता. मग तुम्हाला त्याचे करेक्ट आन्सर्स येतात. आणि एकदा ते आल्यानंतर मग काय होतं माहिती आहे का, प्रश्न बघितल्यानंतर की मी हे किती फास्ट करू. म्हणजे तो ब्रेन तसा काम करायला लागतो की आता मला समजलंय, मला येतंय आणि आता किती लवकर मला येणार आहे. तर ती आपणच आपल्यासोबत कॉम्पिटिशन करायला लागतो. अँड दॅट फेज इज जबरदस्त फेज आय वुड से. ओके, की बघितल्यावर मी सांगतो रे किती ॲटम्स आहे इथे. ते असं म्हणजे ते असं असं ज्यावेळेला आपण सांगतो ना, असं शायनिंगमध्ये, म्हणजे हा खरा शब्द आहे की बघितल्यावर मी सांगू शकेन की एवढे ॲटम्स यामध्ये आहेत की बास. मग जस्ट डोंट बॉदर अबाउट सायन्स देन. एनिवे, सो आय होप, म्हणजे आता काही लोकांना तुमच्यातलंही असं झालं असेल किंवा सगळ्यांना तर फार अतिउत्तम, पण काही लोकांना निश्चित झालं असेल की मी इथे बसल्या बसल्या काय मॅडम हे करायचं उगाच, याला मल्टिप्लाय कर त्याला मल्टिप्लाय कर. एखाद दुसऱ्याचं जरी तसं झालं असेल की नाही, तर माय लेक्चर्स आर सक्सेसफुल ॲक्च्युली. म्हणजे की 64 ग्रॅम सल्फर डायऑक्साईड म्हणला की असं सेकंदभरामध्ये उत्तर यायला पाहिजे की म्हणजे 1 मोल आहे म्हणजे 1 इंटू Na इंटू व्हॉट इज द ॲटॉमिसिटी ऑफ सल्फर डायऑक्साईड 3. सो 3 Na येणार मॅडम आन्सर, बरोबर. आणि हे नाही झालं तर याचा अर्थ आलं नाही असं नाही होत, समजलं नाही असं नाही होत. सांगतेय तुम्हाला की अशी नशा माणसाला चढते. कमिंग बॅक टू द आन्सर, नंबर ऑफ मोल येणार 64 डिवायडेड बाय SO2 हा त्याचा फॉर्म्युला असतो. सल्फरचं वेट काही लोकांना माहिती नसेल त्यासाठी 32 असं लिहिते. इकडे मोकळ्या जागेत मला वाटतं लिहावं, फारच कंजूसपणा चालला आहे माझा.
SO2 का मॉलिक्यूलर वेट निकालेंगे भाई. सल्फर का 32 आता है, ऑक्सीजन का 32. दो ऑक्सीजन है इसलिए एक होता तो 16 लिया होता मैंने. सो इसका 64 आ गया. दैट इज द मॉलिक्यूलर मास ऑफ दिस SO2. क्लियर. सो लेट्स कैलकुलेट मोल. गिवन वेट भी 64 है, मॉलिक्युलर वेट भी 64 आहे. 1 आ गया मोल. ॲटम्स किती येतील आता? काय आता येणार म्हणजे तेच 1 इंटू Na इंटू SO2 मतलब व्हाट इज द एटॉमिसिटी? 3 आ गई. एक सल्फर का, दो ऑक्सीजन के. सो इंटू 3. सो व्हाट इज द आंसर? 3Na. है ना? बरोबर चाललंय का मित्रांनो? ओके गुड. 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन हा तुम्हाला चुकवेल काही लोकांना, कारण नक्की मला माहिती आहे की इथे काही लोक 10/1 करतील. सवय थोडंसं कमी ऐकण्याची जी आपल्याला सवय, कमी ऐकू नये, कमी ऐकण्याची जी आपली सवय असते की नाही, त्यामुळे असा गोंधळ होऊ शकतो. नसेल झाला हॅट्स ऑफ टू यू. की हायड्रोजन म्हणल्यावर H2 लिहिणार. मगापासून मी सांगतेय तुम्हाला कि मॉलिक्यूलर मास घेतोय. व्हाट इज द मॉलिक्यूलर मास? अगर हाइड्रोजन के एक एटम का मास 1 है तो 2 का 2 आएगा यार. इसमें क्या साइंस है? सो 10/2 आ गया. इट इज 5. सो किती मोल आलेत मला सांगा? 5 आले. बरोबर ना? आता काही पोरांनी तिथे जर 1 घेतलं असेल की नाही, तर मग तो गोंधळ तुमच्या लक्षात आलाय का की तुम्ही अजून H आणि H2 मध्ये डिफरन्शिएटच नाही करत आहे. तर ते आता करायचं. ॲटम्स माले किती? 5 मोल इंटू Na. आणि ॲटॉमिसिटी किती आहे मला सांगा? हायड्रोजनची 2. सो व्हॉट इज द आन्सर? 10Na. बरोबर चाललंय का? समजतंय का तुम्हाला? लास्ट क्वेश्चन इज ओझोन. I wish everyone knows what is ozone. It is O3. So O3 और O2 में फ़र्क करो यार, वो ओजोन है, इट्स नॉट O2. सो फॉर्म्युला इज O3. सो मॉलिक्युलर वेट भी चेंज होगा. 48 है, नाही तर दिसलं ऑक्सिजन म्हणून लावला 32. असं नाही करायचं. राईट. सो 96 डिवायडेड बाय 48 म्हणजे 2 मोल आले. ॲटम्स किती येणार मला सांगा? 2 इंटू Na into what is the atomicity of ozone? It is 3. Ozone is triatomic. So into 3. So what is the answer? It is 6Na. Clear? So these are the answer for these questions. Right? So you solve it. Probably तुमच्यातल्या सगळ्यांनाच हे उत्तर आले असतील. नसतील तर कुठे चुकलंय ते बघा. ओके. आणि या बेसिसवर I will upload a sheet, worksheet on this basis. ते 3 फॉर्म्युला ती तुम्ही सॉल्व करा. राईट. आणि मग त्याचे आन्सर्स आपण बोलूया काय काय येतात. तर तुम्ही मला इमिजिएटली सॉल्व करून पाठवले तरी काही प्रॉब्लेम नाही व्हॉट्सॲपवर. नो इश्यूज. अँड आफ्टर दॅट देन नेक्स्ट टाइम विल टेक अ रिलेशन ऑफ व्हॉल्यूम अँड मोल. त्यावर आपण काही प्रॉब्लेम घेऊया आणि तशी गंमत आपण पुढे सुरू ठेवूया. ठीक आहे. सो मला असं वाटतं शांत मनाने तुम्हाला 3 फॉर्म्युला आजच्या लेक्चरमधनं कळले असतील की नंबर ऑफ मोल कसे काढतात, गिवन वेट इन ग्रॅम डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास इन ग्रॅम. दुसरा फॉर्म्युला असतो मॉलिक्युल्स कसे काढतात, तर नंबर ऑफ मोल इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. आणि तिसरा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ॲटम्स कसे काढतात, तर त्यासाठी पाहिजे नंबर ऑफ मोल इंटू Na इंटू ॲटॉमिसिटी. आणि काय असतं ॲटॉमिसिटी? एका मॉलिक्यूलमध्ये असणारे ॲटम्स. सो अशा पद्धतीने आपण अतिशय शांत मनाने या चॅप्टरचा एक जो सिक्वेन्स असतो, एक जो फ्लोचार्ट असतो, तो डोक्यामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आय विश तो होत असेल. अँड देन आफ्टर व्हॉल्यूम विल टेक अ शॉर्ट टेस्ट ऑन दिस. आणि मग त्यानंतर आपण अजून पुढे त्याच्या जाऊया. ठीक आहे. सो ठीक आहे. थँक्यू सो मच. गुड बाय.